आहे दी ॲडव्हेंचर्स ऑफ इंद्रा. हिमालयात वसलेल्या शांत हिंदू गावात एक भयंकर धोका उद्भवला. नरकातील 3 राक्षस कालअसुर, रक्तासुर आणि निर्लज्जासुर यांनी गावाचा नाश करण्याचा आणि त्याच्या पवित्र भूमींवर दावा करण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या नाशाची माहिती नसलेल्या गावकऱ्यांनी त्यांचे दैनंदिन जीवन व्यतीत केले. परंतु गडगडाटीचा देव इंद्र याने त्यांच्यावर लक्ष ठेवले. आपल्या विश्वासू वज्रासह, गडगडाटासह इंद्र गावावर उतरला. राक्षसांनी हल्ला करताच इंद्राने आपला क्रोध सोडला. गडगडाट झाला आणि वीज चमकली. इंद्राच्या दैवी सामर्थ्यासमोर कालअसुरचे ऐहिक हेलहेल कमी पडल्या. रक्तासुरची भीती निर्माण करणारी नजर इंद्राच्या धैर्याच्या ढालीने विचलित झाली. निर्लज्ज असुरने लाजिरवाण्या संकटाला बोलावले, परंतु इंद्राच्या पवित्रतेने आणि धार्मिकतेने हा हल्ला परतवून लावला. राक्षसांनी त्यांची शक्ती एकत्र करून गडद ऊर्जेचा विनाशकारी स्फोट केला. इंद्राने वज्राच्या परमसामर्थ्याचा सामना केला. विश्वाची ऊर्जा एकाएकच विजयी आघातात बदलली. भूते अडखळली, कमजोर झाली. भूते गायब झाली, परत नरकात घालवली. इंद्राच्या शौर्याने वाचलेल्या ग्रामस्थांना आनंद झाला. त्यांनी इंद्राचा रक्षक म्हणून स्वागत केले आणि मेघगर्जना देव हसला. तुझ्या श्रद्धा आणि भक्तीने तुला वाचवले आहे, इंद्राने घोषित केले. माझ्या गडगडाटाने या गावाला हानीपासून कायमचे रक्षण करावे. इंद्र स्वर्गात गेल्यावर गावकऱ्यांनी त्यांचा विजय साजरा केला. इंद्र जागृत राहिला. हिंदू गावाच्या शांततेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही अंधारापासून त्याचे रक्षण करण्यास सदैव तयार होता.